होते. सायनदेव श्रीगुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेले. त्यांनी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. त्या समयी यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझे रक्षण करते आहात आणि तुमच्या कृपेनेच मला जीवदान मिळालेले आहे. आता तुमची सेवा हाच माझा धर्म, म्हणून मलाही तुमच्याबरोबर न्या. तेव्हा ते म्हणाले, सायनदेव, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ, तेव्हा तुमच्या गावाजवळच राहू. त्यावेळी तुम्ही मुलाबाळांसह मला भेटायला या. आता तुम्ही घरीच राहा आणि सुखाने संसार करा. श्रीगुरूंनी सायनदेवांचे सांत्वन केले आणि त्यांची समजूत घालून त्यांना घरी पाठवले. तिथून तीर्थयात्रा करत ते शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तिथे स्वतःला प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाले, महाराज, श्रीगुरूंनी आपले अस्तित्व तिथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले? सिद्ध म्हणाले, सांगतो. श्रीगुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे, ते तुम्ही शांतपणे ऐका.